लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघू शकता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या आता कमेंट येत आहेत की जुलैचे पैसे आले म्हणून। या ठिकाणी मी कमेंट केलेली आहे, तुमचे जुलैचे म्हणजे 13व्या हप्त्याचे पैसे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये आले असतील तर सर्वांनी हो म्हणून नक्की पाठवा, आलेले नसतील तर नाही म्हणून देखील पाठवा, जेणेकरून समजेल की कुणाकुणाचे पैसे आलेले आहेत। आणि नसतील आले तर तुमचा जिल्हाही पाठवा, आलेले असतील तर तुमचा पुढे त्यापुढे हो म्हणून जिल्हाही कमेंट बॉक्स मध्ये सांगा की समजेल की त्या जिल्ह्याचे पैसे जमा होत आहेत की नाही। तर बघा यांची कमेंट आलेली आहे, मला जुलैचे पैसे आले म्हणून। अजून देखील बघा बऱ्याच जणांनी कमेंट केलेली आहे, यांना बघू शकता जून नाही जुलै नाही, यांना दोन्ही महिन्याचे पैसे सध्या आलेले नाहीत, म्हणजे यांना जून महिन्याचे पैसे भेटले नाहीत तर यांचे जुलैचे देखील म्हणजे 13व्या हप्त्याचे पैसे भेटलेले नाहीत। कारण की बघा जून महिन्यापासून जवळपास 26 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे। त्यांचा हप्ता बंद करण्यात आलेला नाही, तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे। यांची कमेंट आलेली आहे, पाहू शकता माझे पण जून जुलैचे पैसे आले नाहीत म्हणून। त्यासोबत बघा बाकीच्यांच्या अशा देखील कमेंट येत आहेत, यांना रायगड मधून पाहू शकता या ठिकाणी पैसे आलेले आहेत, रायगड मधून यांनी कमेंट करून सांगितलेली आहे। त्यासोबत पाहू शकता यांचे देखील 1500 रुपये आलेले जुलैचे। नांदेड डिस्ट्रिक्ट मधून यांनी कमेंट केलेली आहे, नांदेड मधून देखील पैसे यायला सुरुवात झालेली आहे। यांनी कमेंट केलेली बघा, यांची कालची कमेंट आहे, 4 वाजता यांना कालच पैसे जमा झालेले आहेत। ठाणे जिल्ह्यामधून यांनी सांगितलेलं आहे की यांचा 13वा हप्ता जुलै महिन्याचा 13वा हप्ता कालच या ठिकाणी जमा झालेला आहे, म्हणजे कालपासूनच पैसे यायला सुरुवात झालेली आहे। यांनी देखील कमेंट केलेली बघा जून आणि जुलैचे पण यांना पैसे भेटलेले नाहीत म्हणून। त्यासोबत बघू शकता काल यांची कमेंट आहे, काल यांना 4:50 पैसे आले, थँक्यू म्हणून या ठिकाणी यांनी पाठवलेला आहे। रक्षाबंधनाची यांना भेट भेटलेली आहे, म्हणजे जुलैचे पैसे यांचे आलेले आहेत। या ठिकाणी बघू शकता चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मधून सांगितले यांनी की यांचे पैसे आलेले नाहीत म्हणून, काल देखील पैसे जमा झालेले नाहीत। बघा काल ज्यांचे जमा झालेले असतील त्यांचे आलेले आहेत, परंतु काल ज्यांचे जमा झालेले नाहीत त्यांचे आज देखील जमा होऊ शकतात, उद्याही जमा होऊ शकतात। हे पैसे कधीपर्यंत तुम्हाला वाटप होतील त्याची माहिती देखील पुढे आपण बघणार आहोत। यांनी कमेंट केली, पाहू शकता बीड जिल्हा जुलैचे 1500 रुपये आले, थँक्यू म्हणून यांनी पाठवलेला आहे। तर तुम्ही देखील तुमचा जिल्हा पाठवा, आले असतील तर तुमचा जिल्हा पाठवा हो म्हणून आणि धन्यवाद म्हणून देखील पाठवा, तर ती माहिती सर्वांना समजेल। तर बघा तुमचे जून महिन्याचे अशा पद्धतीने 18,000 रुपये जर जमा झालेले असतील, म्हणजे टोटल तुमचे या ठिकाणी 12 हप्ते जर जमा झालेले आहेत, तर 13वा हप्ता देखील तुमचा या ठिकाणी कालपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं की 26.34 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं होतं, म्हणजे त्यांचा हप्ता जो आहे या ठिकाणी तात्पुरता स्थगित करण्यात आलेला होता, जे की या ठिकाणी जून महिन्यापासून म्हणजे 12व्या हप्त्यापासून त्या लाडक्या बहिणींना सध्या 13वा हप्ता भेटलेला दिसत नाहीये। बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की जून आणि जुलैचे दोन्ही महिन्याचे लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत, कुणाकुणाचे आलेले नाहीत त्यांनी सांगा। आणि जर आलेले नसतील तर तुम्हाला काम करायचं आहे, जून महिन्याचे पैसे भेटलेले नाहीत तर तुम्हाला एकतर ऑनलाईन तक्रार करायची लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरनं, किंवा तुम्ही तुमच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या महिला बालविकास विभागामध्ये देखील अर्ज करू शकतात, जेणेकरून तुमचे पैसे यायला मदत होऊ शकते। कारण की या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं देखील आहे ट्विटमध्ये की तात्पुरत्या स्वरूपात यांचा लाभ 26.34 लाख लाडक्या बहिणींचा स्थगित करण्यात आलेला आहे, आणि या लाभार्थ्यांची माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ पुन्हा एकदा शासनामार्फत सुरू देखील करण्यात येणार आहे, ही देखील त्यांनी माहिती दिलेली आहे। तर बघा आता तुमची जी जुलै महिन्याचा हप्ता आहे, काही लाडक्या बहिणींना हे पैसे यायला सुरुवात झालेली आहे, काही लाडक्या बहिणींचे पैसे अजून जमा होणार आहेत, त्याबद्दलची तारीख ठरलेली आहे। लाडक्या बहिणींना ही रक्षाबंधनाची भेट असणार आहे, थेट खात्यात हा मदतीचा तुम्हाला हप्ता भेटणार आहे। याच्या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे, पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर बघा राज्य शासनाने जुलै 2025 महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता दिनांक 9 ऑगस्ट 2000 पूर्वी लाभार्थी बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे। तर तुम्हाला 9 ऑगस्ट पूर्वी हे पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही। तुम्ही म्हणाल की इतरांना पैसे आलेले आहेत, माझे अजून पैसे जमा झालेले नाहीत, तर 9 ऑगस्ट पर्यंत हे पैसे तुमचे जमा होणार आहेत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक दूरदृष्टीपूर्ण योजनेमध्ये राज्यातील लाखो बहिणींना दर महिन्याला हा आर्थिक आधाराचा लाभ मिळत आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे थेट 1500 रुपयाची ही मदत जमा केली जाते। याचा तुम्हाला फायदा होतोय की नाही, अशाच पद्धतीने 1500
रुपये दर महिन्याला जमा होत राहावेत का? तुम्हाला काय वाटतं, याचा फायदा होतो की नाही? तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून सर्वांनी नक्की सांगा. तर बघा, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या या योजनेमुळे त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे. रक्षाबंधनाचा सण लक्षात घेता राज्य शासनाने जुलै 2025 महिन्याच्या 1500 रुपयाचा हप्ता दिनांक 9 ऑगस्ट 2000 पूर्वी लाभार्थी बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाने एकूण 476 कोटींचा निधी देखील वितरित केला आहे. योजनेच्या निधी वितरणासाठी या ठिकाणी बीम्स प्रणालीचा वापर करण्यात आला असून पारदर्शक व वेळेवर निधी स्थानांतरण सुनिश्चित केलं गेलेलं आहे. याची प्रक्रिया जी आहे ती सुरुवात झालेली आहे. कालपासूनच याचे पैसे जमा व्हायला काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सुरुवात झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्याचे या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पैसे जे आहेत विविध टप्प्यामध्ये तुम्हाला जमा केले जाणार आहेत. आता सध्या काही जणांना काल हप्ते जमा झालेले आहेत. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या 26 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केले गेलेलं आहे. या प्रक्रियेमध्ये नेमकं काय सांगितले बघा, या ठिकाणी काय म्हटले अधिकाऱ्यांनी, काल परवा आमच्याकडे एक अर्ज आलाय, त्यानुसार लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज महिलेच्या नावाने करण्यात आलाय, पण महिलेच्या ऐवजी पुरुषाचा आधार नंबर टाकला गेलेला आहे. त्यामुळे योजनेचे पैसे पुरुषाच्या खात्यामध्ये जमा झालेत. बघा, असे देखील काही लाडक्या बहिणी आहेत जे की पुरुषांच्या नावाने या ठिकाणी त्यांचं डीबीटी लिंक असू शकतं, त्याच्यामुळे पुरुषांच्या नावाने ते पैसे जमा झालेत म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये. असे देखील काही लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या ठिकाणी अपात्र झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुम्हाला तक्रार करायचे, जेणेकरून तुमच्या या ठिकाणी पात्रतेमध्ये नाव येईल आणि तुमचे पुढचे हप्ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकतात. तर बघा, एका जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी सांगत होते, आमच्या गावातलं उदाहरण सांगतो. एक या ठिकाणी लाडकी बहीण आहे जिचं वय जास्त आहे, तिचा फॉर्म भरला तेव्हा तो रिजेक्ट करण्यात आला. काही दिवसांनी मीच तो फॉर्म पुन्हा सबमिट केला, तेव्हा मात्र तो अप्रूव्ह करण्यात आलेला होता. म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या 26,34,000 लाभार्थ्यांना अपात्र असताना देखील लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे ही पडताळणी जी आहे पुन्हा एकदा चालू केली गेलेली आहे आणि ज्यामध्ये खरोखरच काही लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांची पुन्हा एकदा पडताळणी होणार आहे. 26 लाखाचा जो डेटा आलेला आहे त्याच्यामध्ये यातही काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचं, कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचं, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी ज्या आहेत त्या ठिकाणी निदर्शनास आलेले आहेत. तर जून 2025 पासून या 26,34,000 अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला आहे. या अर्जदारांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून या ठिकाणी आला असून त्याची स्क्रुटनी करून ज्यांनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्याकडून रिकव्हरी करण्याची शासनाची भूमिका देखील आहे, असं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे. बघा, काही ठिकाणी असे देखील अपात्र लाडक्या बहिणी आहेत ज्या ठिकाणी अर्ज महिलेचा आहे परंतु आधार क्रमांक दुसऱ्याचाच आहे. असे विविध 26.34 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. योजनेसाठी अर्ज करताना आधार कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचा हमीपत्र, बँक पासबुकचा फोटो आणि अर्जदाराचा फोटो अशी कागदपत्र त्यावेळेस अपलोड करावी लागत होती. तर चुकीने काही कागदपत्र दुसऱ्याची अपलोड झालेली आहेत. अशी देखील लाडक्या बहिणी ज्या आहेत त्याची पडताळणी सध्या सुरू आहे. विविध डिपार्टमेंट जे आहेत त्यांच्याकडून डेटा मागवला जातो आहे आणि त्याची पडताळणी जी आहे कायमस्वरूपी प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी चालूच राहणार आहे, अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर 26 लाख लाडक्या बहिणींचा तात्पुरता जून महिन्यापासून लाभ जो आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे. त्याची देखील पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे आणि त्यामधून जर काही अजून लाडक्या बहिणी पात्र असतील तर त्यांचा लाभ पुन्हा एकदा सुरू देखील होणार आहे, अशी देखील माहिती भेटलेली आहे. तर सध्या जून महिन्यामध्ये 2.25 कोटी लाडक्या बहिणी ज्या आहेत पात्र आहेत त्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे. तेवढ्या लाडक्या बहिणींना आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता देखील भेटेल. आता बघा, ज्यांना जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाही परंतु जर तुम्ही पात्र झाला तर तुमचे जूनचे देखील स्थगित पैसे भेटू शकतात, जुलैचे देखील पैसे भेटू शकतात, असे मिळून तुम्हाला 3,000 रुपये देखील भेटू शकतात. जर तसे तुम्ही या ठिकाणी पात्र झालात तर म्हणजे जून पासून तुमचा हप्ता जो ज्यांचा स्थगित झालाय त्यांच्यासाठी तसा देखील निर्णय होऊ शकतो. अजून त्याबद्दल अधिकृत निर्णय झालेला नाही, त्याबद्दल जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. सध्या बघा, आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी 13वा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर ही संपूर्ण महत्त्वाची अपडेट तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.